नमस्ते, मी कोमल। आज मी बनवणार आहे बकऱ्याची कलेजी। कलेजी बनवण्यासाठी मी ही कलेजी घेतलेली आहे। त्याच्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे, 1 वाटी दही आणि इथे मी पेस्ट बनवणार आहे। ही पेस्ट आलं, लसूण, तिखट मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ही पेस्ट मी संपूर्ण वापरणार नाही आहे, पण हीच पेस्ट मी संपूर्ण तयार करून ठेवणार आहे। ती आपल्या पुढच्या मटनच्या, चिकनच्या रेसिपीसाठी पण वापरणार आहे। आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत। फोडणीसाठी तेल, इथे मी जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता हे मसाले बनवून घेते, म्हणजे पेस्ट तयार करून घेते। आपली पेस्ट बनवून झालेली आहे। आता आपण फोडणी टाकणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही तेल टाकते। तेल आपण हे नेहमी 2 चम्मच टाकतो। आता 3 ते 4 चम्मच मी तेल टाकते। त्याच्यामध्ये किंचित हिंग, आपण टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। ह्याची पेस्ट केली तरी चालेल आणि चिरून घेतला तरी चालेल, पण आपल्याला कलेजी ही कांद्यामध्येच शिजवायची आहे, म्हणून मी बारीक चिरून घेतलेला आहे। पण पेस्ट बनवली तरी हरकत नाही, कारण कलेजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिजते। त्याच्यामध्ये 1 मोठा चमच आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकते आणि चमच जर आपण लहान वापरला तर ते 2 चमच होते। हा जर वापरला चमच तर 2 चमच पेस्ट होते। त्यातच मी हळद टाकते आणि हे जरा छान असं शिजवून घेऊया। कांदा बघूया, कांदा शिजलाय का। थोडासाच वाफलेला आहे। त्यातच आपण कलेजी वाफवून घेणार आहोत। कलेजीला शिजायला फार वेळ लागत नाही, लगेचच शिजते, त्याच्यामुळे मी ती पटकन टाकून घेते। त्यात आपण अर्धा चमच हळद घातलेली आहे, अर्धा चमच मी गरम मसाला टाकते आणि त्याच्यासाठी मी आज मिरची पावडर वापरते। 1 चमच, 1 ते 1.5 चमच मिरची पावडर वापरते। छान परतून घेऊया आणि आपण त्यातच कलेजी टाकणार आहोत। आता कांद्याचं पाणी होऊन कलेजी ती छान अशी शिजेल। त्याच्यामध्ये ह्या कलेजीवर आपण झाकण नाही ठेवणार आहोत, अशीच शिजवून काढायची। कलेजी आपली कांद्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे, मसाले वगैरे। आता मी त्याच्यामध्ये दही टाकते आणि मीठही टाकते, चवीप्रमाणे मीठ। आणि छान मिक्स करून घेऊया। आता दह्याचं पाणी सुटेल आणि दह्याचं पाणी सुटल्यानंतर दह्यामुळे ते मसाले वेगळे होणार आणि असं मसाला आणि तेल असं वेगळं होणार। त्याच्यानंतर आपली कलेजी तयार। आता हे जरा शिजू द्यायचे आणि हे शिजवण्यासाठी मी 2 मिनिटं अशी झाकून ठेवते। 2 मिनिटं झालेली आहे। आणि आपण मी आपली मंद आचेवर ठेवलेलं बघा, त्याचं छान असं तेल वेगळं झालेलं आहे आणि मस्त अशी लिपटी कलेजी तयार झालेली आपली। अजून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजू बघूया। 2 ते 3 मिनिटासाठी ठेवलेलं, 5 मिनिटं झालेली आहेत।
आपला कलेजी मसाला छान तयार झालेला आहे आणि हे मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून. मैत्रिणींनो, मसाला कलेजी आपली तयार आहे. ही आपण चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा ब्रेड, नान, रोटी अशाबरोबरही खाऊ शकतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपी खाली नक्की लाईक करा. धन्यवाद.